नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग व या जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी। तर आज चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद या शाळेवर आम्ही आलो असता तर या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आपले राम सोनवणे सर, त्यानंतर आम्ही सर्व वर्ग मित्र। तर मित्रांनो, 15 दिवसापूर्वी आम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचा 2002 बॅचचा गेट टुगेदर या ठिकाणी झाला होता आणि या गेट टुगेदरच्या माध्यमातून बऱ्याच 23-24 वर्षाच्या नंतर आम्ही सर्व वर्ग मित्र या जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी जमलो। तर या ठिकाणी येत असताना त्या गेट टुगेदरमध्ये सर्वात जास्त चर्चा या शाळेच्या परिसरातील म्हणजे शाळेच्या बाहेर जी घाण आहे या घाणची या ठिकाणी होत होती आणि या त्या गेट टुगेदरमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक गोंगे सर यांनी खंत या ठिकाणी व्यक्त केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की सरांनी म्हटलं होतं की मला 10 वर्षापासून माझ्या मनाला जो प्रश्न होता याचं उत्तर तात्याराव भुजंग या ठिकाणी तात्याराव भुजंगच्या माध्यमातून मला मिळालं आहे। तर त्यांची अपेक्षा माझ्याकडून अशी होती की या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जी घाण होती ही घाण फक्त तात्याराव भुजंग व त्याचे वर्गमित्र या ठिकाणी करू शकतात। तर आज आम्ही जे पैसे जाऊन जे आमचं गेट टुगेदर त्या ठिकाणी करण्यात आला होता त्याच्यातून काहीतरी पैसे या ठिकाणी उरले होते आणि या पैशाच्या माध्यमातून आम्ही या जिल्हा परिषद शाळेतील परिसरातील घाण JCBच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि यासाठी खास करून आमचे साहेबराव पवार यांचं JCB असल्यामुळे त्यांनी आम्हाला डिस्काउंटमध्ये JCB या ठिकाणी दिलेलं आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी ग्रामपंचायतीतील प्रतिनिधींना किंवा ग्रामसेवकला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही या शाळेकडे लक्ष द्या, कारण आज या जिल्हा परिषद शाळेकडे आपण पाहत असाल तर किती घाण या ठिकाणी आणि ती घाण कायम मला वाटतं जेव्हापासून ही शाळा आहे तेव्हापासून या ठिकाणी घाण आहे। तर कुठेतरी ग्रामपंचायतने या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे, नुसतं निवडून येऊन, कारण या शाळेने अनेक प्रतिनिधी या ठिकाणी दिलेले आहे, ग्रामपंचायत सदस्य दिलेले आहे, अनेक नोकरदार वर्ग या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून घडवलेलं आहे, पण आपल्याला याची जाणीव या ठिकाणी राहिलेली नाही। कारण आज जर तुम्ही या चिंचोली गावाचं प्रतिनिधित्व करत असाल तर या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून, कारण लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिलेलं आहे की गावाचा विकास करण्यासाठी, पण तुम्ही नुसतं रोज पाणी सोडून यालाच विकास या ठिकाणी म्हणत आहे का नळाला पाणी सोडलं म्हणून गावाचा विकास झाला। पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या चिंचोलीमध्ये जर काही सर्वात जास्त जर अडचण असेल तर ती घाणीचं, मग आपल्या पाकळी रोडाने मुतरी पैसे असो किंवा या जिल्हा परिषद शाळेपैसे असो तर या घाणीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण आपल्या परिसरातील छोटे मोठे गाव हे स्वच्छता मुक्त या ठिकाणी झालेलं आहे, पण आपल्या चिंचोली गावाला एवढं मोठं इन्कम असून सुद्धा आपलं गाव स्वच्छतेच्या बाबतीत या ठिकाणी झिरो आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून गावातील सरपंच असो, सदस्य असो किंवा ग्रामसेवक असो यांना एक विनंती करतो की आपण या शाळेवर आपण या शाळेकडे लक्ष द्यावं व जी ही घाण आहे हे पाणी येतं या घाणीला आपण त्या ठिकाणी नाल्या टाकून ही घाण पुढे या ठिकाणी काढण्यात यावी। त्यानंतर वारंवार आपण घाण या ठिकाणी स्वच्छ करू शकत नाही आणि काही वेळेस ग्रामपंचायतने या ठिकाणी घाणी काढलेलं आहे, पण पुन्हा ती घाण जशी ना तशी या ठिकाणी होते। तर कुठेतरी ग्रामपंचायतने या घाणीवर वचपा निर्माण करण्यासाठी किंवा या परिसरातील लोक जे या ठिकाणी घाण करतात, संडासला येतात, तर या ठिकाणी CCTV बसवण्यात यावे अशी मी ग्रामपंचायतला या ठिकाणी विनंती करतो। कारण तुम्हाला वाटतं की महिला संडासला येणार आहे किंवा पुरुष त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे, पण काही गोष्टी चांगल्या निर्णयासाठी थोडंसं वाईट निर्णय घेणं गरजेचं असतो। जर तुम्ही सगळं लोकांचा विचार या ठिकाणी करत असाल तर ही शाळा एक दिवस या ठिकाणी बंद पडण्याच्या याच्यात तयारीत राहणार आहे। तर कुठेतरी आपण या शाळेकडे लक्ष दिले पाहिजे। जर ग्रामपंचायतने जर या शाळेकडं CCTV या ठिकाणी नाही बसवले तर आम्ही सर्व जे आमचे 2000चे जे वर्ग मित्र आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतवर ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार आहे का आपण करणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो का आपण या ठिकाणी कॅमेरे बसवा आणि या जे आजूबाजू परिसरातील या शाळेतील परिसरातील जे लोक या ठिकाणी घाण फेकतात तर त्यांना तुम्ही दौंडी देऊन सांगा किंवा त्यांना तुम्ही सांगा किंवा आज या ठिकाणी तुम्ही घाण फेकू नका, कारण त्याच्यावर कडक कारवाई करीन असं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगा। कारण या शाळेमध्ये काही बाहेरचे मुलं शिकायला येत नाही, पाकिस्तानचे, चीनचे या ठिकाणी आपल्याच गावातील मुलं शाळेमध्ये शिकायला येतात, तर कुठेतरी आपल्या मुलांना काही आजार होऊ नये, डेंगू होऊ नये याची काळजी आपण या ठिकाणी घ्यावे। कारण तुम्ही सुद्धा या शाळेमध्ये शिकलेला आहे, आज या शाळेच्या माध्यमातून तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात, तर तुम्हाला प्रतिनिधित्व नसतं 26 जानेवारी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी प्रतिनिधित्व दिलेलं नाही, तर गावाचा विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व दिलेलं आहे। तर या शाळेचे उपकार म्हणून आपण या शाळेच्या स्वच्छताकडे लक्ष द्यावी अशी मी आपणा सर्व वर्ग मित्राच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।